हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर सर्वांना शुभ सकाळ. आज आहे दत्त जयंती. तर माझ्या यूट्यूब फॅमिलीला तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे दत्त जयंतीच्या मंगलमय अशा शुभेच्छा. तर आज दत्त जयंती, घरातलं तर सगळं टोटली काम आवरलेलं आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही दत्त दर्शनाला चाललेलो आहोत फॅमिली. तर मी, माझे मिस्टर, मुलं, सासूबाई आणि भाचीसुद्धा येते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आम्ही रिक्षाने जाणार आहोत आणि कुठं चाललो आहे, काय चाललो आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल आणि तुम्हीसुद्धा दत्त दर्शन घ्या. जेवढं शक्य होईल तेवढं सगळं शेअर करण्याचा मी प्रयत्न करेन. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. चॅनलला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल यासाठी. तर चला, आता मी चाललेली आहे दत्त दर्शनाला. तर आता थोडंफार तुम्हाला घरातलं दाखवते. तर सगळं टोटली काम वगैरे आवरलेलं आहे, देवपूजा झाली. सो म्हटलं, तर आज आहे रांडाव पौर्णिमासुद्धा. तर ज्यांच्या ज्यांच्या घरी रेणुका मातेचं देवस्थान असेल तर त्यांना माहिती असेल. तर कालच मी वरणवांग करून रेणुकाला हे केलं, नैवेद्य दाखवलेला आहे संध्याकाळी. तर आज जे असतं ना, आज श्री रेणुका माता जी आहे ना, ती रांडाव होते, म्हणजेच विधवा होते. तर आज मी देवपूजा केलेली आहे. तर इथून पुढे 3 दिवस जे काही आहे ते रेणुका मातेला कुंकू लावला जात नाही, फक्त भंडारा लावला जातो, म्हणजे हळद. तर मी देवपूजा वगैरे झालेली आहे. सो चला, थोडीशी तुम्हाला देवपूजा दाखवते आणि त्यानंतर मग निघूयात. तर आज मार्गशीर्ष महिन्यातला 2रा गुरुवार आहे आणि माझी देवपूजा बघू शकताय. तर ही काठी ना, वेताची काठी आहे. आम्ही बाळूमामाला गेलो होतो अमावस्येला, तर तिथून आम्ही ही वेताची काठी घेतलेली आहे. आणि ही जी आहे ना परडी, ही सौंदती डोंगरावरून आणलेली आहे, रेणुकाचीच परडी आहे. तर ह्याला सुद्धा आज फक्त भंडारा लावला आहे परडीला. आणि त्यानंतर इथे मूर्ती दिसते तुम्हाला, रेणुका आणि परशुरामाची. तर ही आहे परशुरामाची मूर्ती आणि ही आहे रेणुका मातेची. तर थोडंसं इथं बघू शकता, ही रेणुका मातेची मूर्ती आहे आणि ही परशुरामाची मूर्ती आहे. तर दोन्हीला सुद्धा आता 3 दिवस फक्त भंडारा लावण्यात येणार, कारण आज रेणुका माता जी आहे ती विधवा झालेली असते, त्यामुळे. तर तुळजाभवानी मातेची आणि दत्त महाराजांची सुद्धा मूर्ती आहे. सो मस्त अशी देवपूजाची झालेली आहे. तर घरातली कामं आता टोटली आवरलेली आहे. धुणं भांडी वगैरे जे काही असतं ते सगळं झालेले आहे. संध्याकाळी पूजेची तयारी आहेच. तर आल्यानंतर पूजेची तयारी करणार. तर आता इथे अथर्वला मी झोपवत आहे. तर त्याची आंघोळ वगैरे झाली. आज अर्णवला सुद्धा स्कूलला सुट्टी दिलेली आहे, कारण आम्ही जाणार. मग परत संध्याकाळी किती वेळ होईल काय सांगता येणार नाही, तोपर्यंत त्याची स्कूल सुटेल. त्यामुळे मग म्हटलं त्याला सोबतच घेऊन जाऊयात. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर दुपार 12पर्यंत आम्हाला ह्यांनी आवरून बसायला सांगितलं होतं. हे पण आले, त्यानंतर मुलांचं वगैरे आवरलं, माझं आवरलं. त्यानंतर आम्ही सगळे आवरून ना दर्शनासाठी गेलो. तर हॅलो फ्रेंड्स, तर मी आता रेडी झालेली आहे. आम्ही सगळेजण रेडी झालो, तुम्ही तर आता बघितलं. तर चला, आता आम्ही निघतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा. चला. तर असा काहीसा मी लुक केलेला आहे. ही चंद्रकोर साडी आहे, वेअर केलेली आहे. तर चला, आता आम्ही गेल्यानंतर भेटूया. तर आता आम्ही आलेलो आहोत शिरोली, म्हणजे सांगली फाट्याला. तर आता इथं आम्ही भाजीची वाट बघतोय. तर ती यायला लागले, घरातून निघायला लागले. तर त्यामुळे आता आम्ही इथे येऊन थांबलोय. तर इकडे बॅक साईडला अथर्व आहे, आई तीन सगळी बाहेर आहे. तर आता तिची वाट बघतोय. ती आल्यानंतर आम्ही परत निघू. तर चला. तर आम्ही बराच वेळ वेट केल्यानंतर ना जावई घेऊन आले रियाला आणि त्यांनी सोडून गेले. तर त्यानंतर मग आम्ही निघालो. तिथून आमच्या प्रवासाला परत सुरुवात झाली. तर अर्णवचं ना मध्ये मध्ये खूप दंगामस्ती चालू होती. तर गाडीमध्ये गाणी वगैरे लावलेले होते, त्यामुळे मी म्यूट केलेलं आहे. आणि तो बघू शकता अर्णव, त्याला नुसता गाणी लागलीत की त्याच्या ठेक्यावर नाचायचं एवढं सुस्त आणि डान्स करत होता. म्हटलं ते थोडंसं शूट करावं. तर बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकताय. तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत नरसिंहवाडीमध्ये आणि इथं गर्दी बघू शकताय. बापरे, पार्किंगलाच गाड्या बघितल्यानंतर गर्दीचा आम्हाला अंदाज आला किती गर्दी असेल.
तर आता आम्ही जातोय दुसऱ्याच रस्त्याने. ह्यांनी गाडी घेतली. ह्यांना वाटलं की आतमध्ये गाडी लावण्यासाठी जागा असेल, पण पुढे गेल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की पूर्ण जे काही आहे प्रत्येक चौक तर तिथं सगळी नाकाबंदी केलेलं होतं. तर त्यामुळं आम्ही चालत गेलो दर्शनाला, कारण जिकडून तिकडून ना पार्किंग भरपूर गर्दी झालेली आहे आणि मग हे गेलेत रिक्षा पार्किंग करण्यासाठी. तर आता आम्ही मधल्याच रस्त्याने चाललोय चालत आता दर्शनासाठी. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. फायनली आमच्या लग्नाचा हॉल सापडला. तर आमचं लग्न झालं होतं इथं, तर आता सध्या हे बंद आहे. तर हीच ती जागा, हीच ती बिल्डिंग. अरे आज तिथं आमचं लग्न झालं होतं. बघा सगळी लाईव्हला म्हणला ना शोधून काढलं बघा, काढलं शोधून. तर आमची फायनली लग्न झालेली जागा सापडली आम्हाला. कुणीकडे थांबूया? तिथं तिथं इकडंच थांबूया. मंदिर परिसरात शांतता राखा. पोलीस व स्वयंसेवकांना सहकार्य करा. मंदिर परिसरात पादत्राणे कृष्णा नदीचं पाणी खोल असल्याने बुडण्यापासून सावध राहा. लहान मुले, वस्तू, मोबाईल सांभाळा. श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्तदेव संस्थान श्री क्षेत्र. तर आमचं छान असं दर्शन झालं. मस्त डोळे भरून दर्शन घेतलं. पण चिंगरी आणि धक्काबुक्की इतकी झाली की बाप रे. तर त्यानंतर आम्ही थोडंसं बाहेरच्या साईडला पुढे येऊन ना थोडंसं विश्रांती घेतली. 5 मिनटं बसलो. त्यानंतर थोडं फोटो वगैरे घेतला आणि पुढे गेलो. तर असं काहीसं आमचं दत्तदर्शन दत्त जयंती निमित्त झालेलं आहे. तर तुम्हाला सुद्धा थोडंफार शेअर केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.